वाघाचा आणखी एक नरबळी। रामटेक देवलापार आदिवासी बहुल भागातील तथा पवनी वन्यजीव वन परिक्षेत्रातील सावरा शेत शिवारात पती-पत्नी शेतात काम करत असताना अचानक वाघानं पत्नीवर हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज दिनांक 20 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली। यावेळी पतीनं पत्नीला वाचवण्यासाठी मोठा संघर्ष केला, मात्र वाघाच्या ताकदीपुढे तो प्रयत्न अयशस्वी ठरला आणि पतीसमोरच पत्नीचा जीव गेला। या संपूर्ण घटनेनं देवलापार परिसर हादरून गेला असून वाघ आणखी किती नरबळी घेणार असा खोचक व संतापजनक सवाल वन विभागाला ग्रामस्थांकडून विचारला जातो आहे। मुक्ताबाई जुगळ्या मरस कोल्हे वय वर्ष 32 राहणार सावरा असं वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचं नाव आहे। प्राप्त माहितीनुसार आज 20 फेब्रुवारीला मरस कोल्हे दाम्पत्य आपल्या शेतात शेतीकाम करत असताना शेतात हे दाम्पत्य वालाच्या शेंगा तोडत होते। यावेळी अशी माहिती मिळाली, येथून जंगल परिसर जवळच आहे। दुपारी 2च्या सुमारास अचानक वाघानं मुक्ताबाईवर हल्ला केला। यावेळी मुक्ताबाईचे पती जवळच काम करत असल्यानं त्यांनी मोठे धाडस दाखवत यावेळी वाघापासून पत्नीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालवले। एक प्रकारे जणू त्यांनी पत्नीला वाचवण्यासाठी वाघासोबत मोठा संघर्ष केला। वाघ मुक्ताबाईला आपल्याकडे ओढत होता तर पती मुक्ताबाईला आपल्याकडे ओढत होते, मात्र अखेर वाघाच्या अफाट ताकदीपुढे पती पत्नीचा जीव वाचवण्यात अपयशी ठरला आणि पतीसमोरच वाघानं पत्नीचा जीव घेतला। हे दृश्य किती भयावह व तेवढंच हृदयद्रावक असेल याची कल्पना न केलेलीच बरी। पती व एक 13 वर्षाचा मुलगा असा छोटासा परिवार मुक्ताबाईंचा आहे। शेतात राबणे व त्यातून मिळणाऱ्या मिळकतीवर संसार गाडा चालवणं असं मरस कोल्हे दाम्पत्याचं काम होतं। 13 वर्षीय मुलगा आज शाळेत होता। आईचं काय झाले यापासून तो पूर्णपणे अनभिज्ञ होता। मुक्ताबाईंचं असं झाल्यानं ते 13 वर्षीय मुलावरून आईचं छत्र हरवलं आहे। गेल्या दीड वर्षात वाघानं जणू आतंकच केलेला आहे। काही दिवस शांततेत गेले की मध्येच वाघाच्या हल्ल्यात नरबळी गेल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरते। अनेक नरबळी या वाघोबानं दीड वर्षात घेतले आहेत, मात्र तरीही वन विभाग प्रशासनाकडून ठोस उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीयेत। सावधगिरीचा सल्ला तेवढा वन विभागाकडून देण्यात येतोय। वन विभागाकडून वाढत्या वाघांची संख्या कमी करण्यात आली काय? किती वाघांना या परिसरातून दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आले? जंगल परिसराजवळ असलेल्या किती शेतींना कुंपण करण्यासाठी वन विभागानं प्रशासनानं आर्थिक सहाय्य केलं? हे महत्त्वाचे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे। तेव्हा आणखी किती नरबळी गेल्यावर ठोस उपाययोजना करेल वन विभाग, असा संतापजनक सवाल ग्रामस्थांकडून केला जातो आहे। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.